दरवाजा जो आहे विंडो जी आहे ब्रेक न करता संपूर्ण मोनोरेलचा दरवाजा कशा पद्धतीने उघडता येतात त्या संदर्भात ते काम करत असल्याचं आम्हाला पाहायला मिळतं। अक्षय, काय अनाउन्समेंट या ठिकाणी करण्यात आली आहे? एकंदरीतच आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी भीती बाळगू नये। प्रशासन आपलं काम करत आहे आणि प्रशासन व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला सुखरूप मोनोरेलच्या बाहेर काढणार आहे, त्यामुळे तुम्ही संयम बाळगा अशा पद्धतीची अनाउन्समेंट जी आहे ती आता सध्या पोलीस प्रशासनाकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळते। अक्षय, आणखी काय प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत? कारण आता जवळपास अर्धा तास होत आलेला आहे, आता आणखी काय प्रयत्न केले जात आहेत? हे दृश्य आपण पाहतो, हा प्रवासी अक्षरशः हात जोडतोय अग्निशमन दलाच्या जवानांसमोर की इथून आम्हाला बाहेर काढा। गेल्या एका तासापासून मोनोरेल या ठिकाणी बंद पडली आहे, आतमध्ये एसी नाही ना लाईट आहेत। अशा वेळेला जवळपास एक तासापासून प्रवासी या ठिकाणी अडकलेले आहेत, त्यांची काय अवस्था, मानसिक अवस्था काय असू शकते हे देखील आपण कल्पना करू शकतो। अक्षय, नेमकं काय पर्याय या ठिकाणी घेतले जात आहेत? कारण एक तर विंडो फोडली जाणार आहे की मग डोअर ओपन केला जाणार आहे। टेक्निशियन या ठिकाणी पोहोचलेत असं म्हणतात, मात्र मग इतका वेळ हा डोअर ओपन करण्यासाठी काय लागतो? सुखरूपपणे रेस्क्यू करण्यात येईल। हे सर्व प्रवाशांना फायर ब्रिगेड, पोलीस व बीएमसी यंत्रणा देखील सध्या आपण पाहू शकतो की जवान जे आहेत ते शिडी घेऊन संपूर्ण मोनोरेलच्या दरवाजापर्यंत पोहोचलेले होते। तेवढ्यातच मोनोरेलचे टेक्निशियन जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी सांगितलं की मोनोरेलचा दरवाजा प्लीज जरा बॅटरीचा काहीतरी जुगाड कर ना यार, बॅटरीचा जुगाड कर म्हटलं काहीतरी। त्या प्रवाशांना दरवाजापासून दूर राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। मोनोरेलचे टेक्निशियन या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी डोअर ओपन करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय। तर मोनोरेल बंद पडल्यामुळे प्रवासी यामध्ये अडकलेत। मुंबईतलं सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन आपण या ठिकाणी पाहतोय। तर सर्व यंत्रणा या ठिकाणी आहेत, लवकरच प्रवाशांना बाहेर काढलं जाईल अशी अनाउन्समेंट या ठिकाणी होती। मात्र हा प्रवासी वारंवार अग्निशमन दलाच्या जवानांसमोर हात जोडतोय की आम्हाला इथून बाहेर काढा। तासाभरापासून खरं तर मोनोरेल या ठिकाणी बंद पडली आहे। मोनोरेलमधून प्रवाशांना रेस्क्यू करण्यात येणार आहे, मात्र अद्याप तरी या ठिकाणी ना याची काच फोडण्यात आली ना डोअर ओपन करण्यात आलेला आहे। मोनोरेलचे टेक्निशियन या ठिकाणी दाखल झाल्याचं अनाउन्समेंट या ठिकाणी करण्यात आली। आतली दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की या संपूर्ण मोनोरेलमध्ये अंधार आहे। मोनोरेल खचाखच भरलेली आहे, हलताही येत नाही असं आपल्याला सागर शिंदे यांनी म्हटलं। प्रवासी अस्वस्थ झालेले आहेत। एक तासापासून प्रवासी यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतायत। पोलिसांकडनं या सगळ्या नागरिकांना जे आतमध्ये अडकलेले मोनोरेलमधले जे नागरिक आहेत त्यांना संपूर्ण काळजी घेण्याचं आणि संयमाचं आव्हान जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अग्निशामक दलाचे जवान जे आहेत ते संपूर्ण मोनोरेलचा काच जी आहे ती ब्रेक करून या सगळ्या लोकांना रेस्क्यू करण्याच्या संदर्भात प्रयत्न करणार होते, पण तेवढ्यातच मोनोरेलचे संपूर्ण जे टेक्निशियन आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांच्याकडनं ही संपूर्ण मोनोरेलची जो दरवाजा आहे तो उघडण्याच्या संदर्भात त्यांच्याकडनं काम करण्यात येत होतं। परंतु आता त्या संदर्भात काय पुढची माहिती आहे ती अग्निशामक दलाकडनं सांगण्यात येणार आहे। परंतु आतमध्ये आपण पाहू शकतो की मोनोरेलच्या आतमध्ये संपूर्ण या ठिकाणी अनाउन्समेंट देखील केली जाते। पोलिसांकडनं या संदर्भात विचारणार आहोत। सर तुम्ही काय आव्हान करताय, कारण की गेल्या एक तासांपासून संपूर्ण प्रवासी अडकलेले आहेत? यामध्ये जे मोनोरेल मधील प्रवासी आहेत त्यांना एवढं सूचित करण्यात येतो की त्यांनी संयम ठेवावा। सर्व यंत्रणा, पोलीस, बीएमसी, फायर ब्रिगेड येथे हजर आहेत। त्यांना सुखरूपपणे रेस्क्यू केलं जाईल। आतील प्रवाशांना आमच्याकडून फक्त संयम ठेवण्याची विनंती करण्यात येत आहे आणि त्यांना सूचित करण्यात येत आहे। परंतु गेल्या एका तासापासून ही लोक अडकली आहेत, आतमध्ये खूप एसी बंद आहे, लाईट बंद आहे, त्यामुळे सफोकेशन होतंय।
व्हेंटिलेशन चालू आहे. आतील यंत्रणांशी संवाद झालेला व्हेंटिलेशन चालू आहे. आपण पाहिलं की सूचना ज्या आहेत त्या पोलीस प्रशासनाकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. संयम राखा म्हणून आतमधल्या लोकांना सांगितलं जातंय. गेल्या 1 तासांहून अधिक काळापासून सागर, आता नेमकी काय आतमध्ये अवस्था आहे? म्हणजे आता अधिकारी म्हणतात की व्हेंटिलेशन आतमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आणि लवकरच प्रवाशांना बाहेर काढलं जाईल, त्यांनी संयम बाळगावा. अग्निशमन दल आता दरवाजापर्यंत पोहोचलेला आहे, पण दरवाजा उघडण्यात आतापर्यंत यश आलेलं नाहीये. दिवसेंदिवस इकडे परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. एवढं सफोकेशन वाढलंय, श्वास घेणं लोकांना कठीण होतंय आणि प्रचंड घामाघूम झालेले आहेत, लोक पॅनिक झालेले आहेत, घाबरलेले आहेत आणि मदत आपल्यापर्यंत कधी मिळेल, दरवाजा कधी उघडेल याची वाट बघतो. नक्कीच सागर, दरवाजापासून लोकांना लांब राहण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. डोर ओपन केल्यावर प्रवाशांना या ठिकाणी बाहेर काढलं जाईल. 2 आता अग्निशमन दलाच्या लॅडर्स जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. लोकांना लांब राहा असं सांगतायत, पण गर्दीच एवढी प्रचंड आहे की लोक अजिबात बाजूला सरकू शकत नाही. त्यातल्या काही प्रमाणात लोक पाठीमागच्या बाजूला आलेले आहेत. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.